प्रॉपर्टी ओनरशिप कुलमुखत्यार पत्र म्हणजे काय? पॉवर ऑफ अटर्नीनुसार मालकी हक्क मिळतो का? तर तुमचे काही गैरसमज असतील तर आज ते दूर होतील. कुलमुखत्यार पत्र म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय? तर कुलमुखत्यार पत्र धारकाला सदर कुलमुखत्यार पत्रानुसार मालकी हक्क मिळतो का? या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. पॉवर ऑफ अटर्नीनुसार व्यवहार करण्यात काही धोके आहेत का? मी एका व्यक्तीला माझी जागा विकायची ठरवली आहे. तो मला इतरांपेक्षा जास्त किंमत देऊ करत आहे. मात्र काही कारणांनी मला स्वतःला व्यवहार करणे शक्य होत नाही, म्हणून त्याला मालकी मिळेल यासाठी ती व्यक्ती माझ्याकडे नोंदणी केलेली पॉवर ऑफ अटर्नी म्हणजेच कुलमुखत्यार पत्र मागत आहे. असे व्यवहार करण्यात काही धोके आहेत का? अतिलोभ, त्याग क्षोभ होईल जाणं हे समर्थ वचन इथे लागू होतं. जास्त किमतीच्या लोभाने आणि तेही अनोंदणीकृत पॉवर ऑफ अटर्नी च्या आधारे तुम्ही जर एखादा व्यवहार केला तर नंतर कोर्टाच्या पायऱ्या तुम्हाला चढायची तयारी ठेवावी लागेल. तरीही तुम्हाला धन्यवाद, कारण तुमच्या प्रश्नांमुळे पॉवर ऑफ अटर्नी म्हणजेच कुलमुखत्यार पत्र हा अत्यंत महत्त्वाच्या विषयाबद्दल कायदेशीर काही तरतुदी आहेत, म्हणजे त्या आपण जाणून घेऊयात. पॉवर ऑफ अटर्नी ॲक्ट 1882 आणि कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 मध्ये याबद्दलच्या तरतुदी आढळून येतात. आपल्या वतीने ठराविक गोष्टी करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला दिलेले अधिकारपत्र म्हणजेच पॉवर ऑफ अटर्नी कायद्याने सज्ञान असलेली आणि मानसिक संतुलन न ढळलेली कोणतीही व्यक्ती पॉवर ऑफ अटर्नी देऊ शकते आणि घेऊही शकते. लिहून देणारे आणि घेणारे एकापेक्षा जास्त व्यक्ती असू शकतात. त्याला जॉईंट POA म्हणजेच पॉवर ऑफ अटर्नी असं म्हणतात. म्हणजे पॉवर ऑफ अटर्नीवरती 2 साक्षीदारांच्या सह्या असणं व्यवहारात उपयोगी पडू शकतं. कायद्याने सज्ञान असलेली आणि मानसिक संतुलन न ढळलेली कोणतीही व्यक्ती पॉवर ऑफ अटर्नी देऊ आणि घेऊ शकते. लिहून देणारे आणि घेणारे एकापेक्षा जास्त व्यक्ती असू शकतात. म्हणजे पॉवर ऑफ अटर्नीवरती 2 साक्षीदारांच्या सह्या असणं हेच व्यवहारामध्ये आपल्याला उपयोगी पडू शकतं. धन्यवाद.